लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. फक्त 8 दिवस उरलेत आणि जर 31 मार्च पूर्वी केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ही तारीख आता पुढे वाढणार नाही. पण अजूनही एक मोठी संधी आहे ज्यामुळे तुमचे बंद झालेले पैसे परत सुरू होऊ शकतात. नेमकं काय करायचं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण लाडकी बहीण योजनेची केवायसी बद्दल एक मोठी अपडेट आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांचे नोव्हेंबरपासून हप्ते बंद झालेले आहेत त्यामागचं मुख्य कारण म्हणजे केवायसी न केलेली किंवा चुकीची केवायसी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 31 मार्च ही केवायसी दुरुस्तीची अंतिम तारीख आहे आणि ही तारीख पुढे वाढणार नाही असं GR मध्ये स्पष्ट सांगितले आहे. आता फक्त 8 दिवस बाकी आहेत. तर कोणाला जास्त धोका आहे? ज्यांनी केवायसी केलेली नाही, ज्यांची केवायसी चुकीची आहे, ज्यांना OTP किंवा टेक्निकल प्रॉब्लेम आले, अशा सर्वांना हप्ता बंद होऊ शकतो. तर बघा मोठी चूक काय होते. खूप बहिणींना असं वाटत आहे की बँकेची केवायसी म्हणजेच योजनेची केवायसी, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. दोन्ही वेगवेगळ्या आहेत. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे काही लाभार्थ्यांना केवायसीचा ऑप्शनच दिसलेला नाही, विशेषतः एकल महिलांसाठी. ही खूप गंभीर बाब आहे कारण त्या पात्र असूनही त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. तर हप्ता बंद होण्यामागे काही टेक्निकल इश्यूज आहेत की OTP येत नाही, केवायसी अपडेट होत नाही, पोर्टल एरर येतो. हे सगळे इश्यूज अजूनही पूर्णपणे सॉल्व्ह झालेले नाही. तर पुढे काय होणार आहे? GR अनुसार दरवर्षी जून मध्ये केवायसी होणार आहे. पण प्रश्न असा आहे, जर जून मध्ये केवायसी सुरूच झाली नाही तर मग तुमचे 3-4 महिन्यांचे पैसे अडकू शकतात. माझ्या मते सरकारने केवायसी प्रोसेस नेहमी ओपन ठेवायला हवी होती. ज्यांनी केवायसी केली त्यांना पैसे द्यावेत, ज्यांनी केलेली नाही त्यांना नंतर द्यावेत. तर बघा 31 मार्च पूर्वी केवायसी दुरुस्ती करून घ्या. शेजाऱ्यांना, नातेवाईकांना पण सांगा कारण ही शेवटची संधी असू शकते. जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.